म्हणजे सलील देशमुख अजित पवारांच्या भेटीला आलेले आहेत। अनिल देशमुख यांचे सुपुत्र आहेत ते आणि आता अजितदादांच्या भेटीला आले ते। एकीकडे रोहित पवार शरद पवार गटाचे आमदार आहेत जे अजितदादांच्या भेटीला आलेले आहेत। आता अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख सुद्धा अजितदादांच्या भेटीला आलेले आहेत। नेमकं काय घडतंय राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटात याची उत्सुकता आता राजकीय वर्तुळाबरोबरच संपूर्ण राज्याला असं म्हणायला हरकत नाही। ही सध्या दृश्य आपण पुन्हा एकदा थेट तिथली बघतोय। अजित पवार यांच्या भेटीसाठी सलील देशमुख पोहोचलेले आहेत। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ते पुत्र आहेत आणि ते आता अजितदादांची भेट घेण्यासाठी इथे आलेले आहेत असं समजतंय। अगदी काही क्षणापूर्वी पुढारी न्यूजवर आपण बातमी दाखवली की रोहित आर पाटील हे सुद्धा अजितदादांची भेट घेण्यासाठी इथे आलेले आहेत। त्याच्यावरून एकीकडे चर्चा सुरू झालेल्या असताना आता सलील देशमुख सुद्धा अजितदादांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पवार आणि शरद पवारांची झालेली भेट, त्यानंतर काही कार्यकर्त्यांकडून शरद पवार अजित पवार एकत्र येतील का या संदर्भात काही वक्तव्य केली जाणं, त्यानंतर अजित पवार यांच्या मंत्रिमंडळ किंवा खातेवाटपासंदर्भातल्या एकंदरीत नाराजीचं प्रकरण समोर येणं, छगन भुजबळांसारखा नेता प्रचंड नाराज असणं, या सगळ्या बाबींवरून 2 दिवस अजितदादा नॉट रिचेबल असणं आणि आता शरद पवार गटाचे आमदार हे अजितदादांच्या भेटीला जाताना दिसणं, या सगळ्या घडामोडी राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा उभ्या करणाऱ्या आहेत। सध्याच्या क्षणाला अजित पवार यांच्या भेटीसाठी रोहित आर पाटील आणि सलील देशमुख पोहोचलेले आहेत। हे दोन्ही नेते रोहित पाटील आणि सलील देशमुख हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत, मात्र ते अजितदादांची भेट घेण्यासाठी आता आलेले आहेत।